सोलापूर शहरालगत असलेल्या चिंचोळी एमआयडीसीतील साई केमिकल्स कंपनीला अचानक भीषण आग लागली. या आगीतून निघणाऱ्या धुराच्या लोटाने आजूबाजूच्या लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. याबाबत संबंधित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता या कंपनीला पाण्याच्या बाटल्या व पाऊच बनवण्यासाठी सदरील जागा दिली होती आणि तसे नमूदही करण्यात आले आहे. असे असताना देखील या जागेवर केमिकल कंपनी बिनधास्तपणे चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये काही एमआयडीसीचे तसेच प्रदूषण विभागाचे काही अधिकारी देखील सामील आहेत, असे यामधून पाहायला मिळत आहे. दरम्यान अशा अनेक कंपन्यांमुळे येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सदरील गावातील गावकरी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होऊन सुद्धा ढिम्म अधिकारी बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती प्रहारने घेतली असता सदरील साई केमिकल कंपनी अवैधरित्या चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अगोदरही प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या बाबतीत प्रदूषण विभागाला लेखी तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रदूषण अधिकारी मोरे यांच्याकडून या कंपन्यांवर कसलीही कारवाई केली नव्हती. दरम्यान या कंपनीमधील आगीच्या प्रकरणामुळे कारखानदार आणि प्रदूषण विभागाचे अधिकारी यांचे आर्थिक लागेबंदी असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान या घटनेमुळे प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात अशा अवैध कंपन्यांवर कारवाई न केल्यास प्रदूषण अधिकाऱ्याच्या तोंडास काळे फासणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. चिंचोळी एमआयडीसीमध्ये काही कामानिमित्त आला असता साई केमिकल नावाची कंपनी पूर्ण म्हणजे आत केमिकलयुक्त काही म्हणजे डबे वगैरे एकदम स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. आपण पाहताय मागच्या बाजूला पूर्ण आजूबाजूचा परिसर दूषित झालेला आहे. प्रदूषण खात्याला वेळोवेळी याच बाबतीत नाही, साई केमिकलचं सोडा, ह्याच्या आधीसुद्धा अनेक कंपन्यांच्या विरोधात पत्रव्यवहार केला असता प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत. या प्रदूषणामुळे अनेक लोकांना, आजूबाजूच्या फॅक्टरीवाल्यांना त्रास होतो. इथून निघणारं केमिकलयुक्त जो धूर आहे, जर धूर कोणाच्या डोळ्यात गेला किंवा लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात त्यांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. अशामध्ये केमिकल फॅक्टरी उन्हाळ्यात स्फोट होतो आणि जर काही जीवितहानी झाली किंवा मानहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा मला सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे. जेणेकरून ही फार मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेली आहे. अशा अनेक दुर्घटना इथं एमआयडीसी, चिंचोळी एमआयडीसी परिसरात घडतात. इथं काही लोकांजवळ केमिकलचे लायसन नसतानासुद्धा अनधिकृत आर्थिक देवाणघेवाण करून प्रदूषण अधिकारी असतील किंवा एमआयडीसीचे अधिकारी असतील किंवा संबंधित इकडचे पोलीस प्रशासन असतील, यांना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे फॅक्टरी आहेत केमिकलचे, हे चालवले जातात. याच्यापासून जर दुष्परिणाम झाला किंवा एखादा मोठी घटना जर घडली तर याला कोण जबाबदार आहे? वेळोवेळी पत्र देऊन वेळोवेळी असे अपघात घडतात असं सांगूनसुद्धा मोरे कुठल्याही पद्धतीत, प्रदूषण अधिकारी मोरे कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत. आता प्रदूषण अधिकारी आणि प्रहार यांच्यामध्ये जे काही वादवितुष्ट होणार आहे तो शेवटच्या टोकाला जाणार आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोरेंना काळं फासल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाहीत, या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद.